तर व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरऑल प्रत्येक व्हिडिओजमध्ये आपण हे चर्चा करत असतो की ट्रेंड काय चाललाय. तर निफ्टीमध्ये जनरली एप्रिल 2025 नंतर आपल्याला इथे प्राइस ॲक्शन जी आहे ती एक हायर लोचं फॉर्मेशन करताना दिसते. हायर लो म्हणजे काय? इथं एक निच्चांक जो झाला होता 21,728ला, त्यानंतर जर तुम्ही अ, निच्चांकवाले जर व्हॅल्यू जर बघितल्या, लो जर बघितल्या, तर 21,709 नंतर डायरेक्टली 21,955च्या आसपास तो शिफ्ट होताना दिसला. इथं 24,345ला शिफ्ट होताना दिसतोय. पुन्हा 24,605ला शिफ्ट होताना दिसतोय. पुन्हा 25,319ला शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे काय? प्रत्येक वेळेस किंमत जी आहे ती अशा पद्धतीने वरती वरती सरकताना दिसते. म्हणजे तिचा उच्चांक तो वरच्या बाजूला आहेच आहे, परंतु तिचा जो लो जो आहे तो आपल्याला वरती वरती शिफ्ट होताना दिसतोय. आणि ती गोष्ट आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कुठलाही स्टॉक्स किंवा कुठलाही इंडायसेस किंवा कुठलाही गोष्ट जर आपल्याला चेक जर करायची असेल तर त्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचे पॅरामीटर असतात का ज्याकडनं आपल्याला तो ओव्हरऑल त्याच्यामध्ये ट्रेंड काय चाललाय ते लक्षात येतं. मग ट्रेंड काय इथे जर म्हणायचं जर झालं तर ओव्हरऑल इथे जर ट्रेंड काय चाललाय या गोष्टीचा जर हिशोब जर बघायचा जर झाला तर हा ट्रेंड अशा पद्धतीने वरती जातोय, पुन्हा खाली येतोय, पुन्हा थोड्या वेळाकरता वरती असा अप्रोच करतोय, पुन्हा अशा पद्धतीने खाली येतोय, परत वरती जातोय, पुन्हा खाली येतोय, पुन्हा वरती जातोय, पुन्हा खाली येतोय. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रिपिटेटिव्हली, म्हणजे इथं जो ट्रेंड जो चाललाय तो एक अपसाईडचा ट्रेंड आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला त्या ट्रेंडची आयडिया, ट्रेंडची डिरेक्शन जी आहे ती लक्षात व्यवस्थित येऊन जाते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही कुठलाही सिक्युरिटी किंवा कुठलाही स्टॉक ज्यावेळेस बघत असता त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर काय ते बघत जावा. भले तुम्ही डेली टाइम फ्रेममध्ये अनालिसिस करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, त्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्राइसचं बिहेवियर नेमकं तिथं काय चाललंय आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही त्याच्या कशा पद्धतीने तिथं करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला दिसत आहेत कॅन्डल्स. पण हे कॅन्डल्स दिसल्यानंतर इथं जर आपण ह्या स्ट्रक्चर वाईज जर गोष्टी जर चेक जर करायचं जर झाल्या आणि त्यामध्ये जर पाथ जर आपण इथं जर बघितली, लेट मी कन्सिडर, हां, इथं जर पाच जर बघायची जर झाली तर इथे एक लो होता, तिथनं एक उच्चांक झाला, पुन्हा एकदा लोच्या बाजूला गेला, परंतु ह्या लोच्या खाली किंमत गेली का? नक्कीच नाही. तिथून पुन्हा एकदा किमतीचा उच्चांक होताना दिसतोय जो की प्रिव्हियस जो हाय जो होता त्या हायच्या वरती प्राइस जाते. पुन्हा प्राइस जी ती खाली आपल्याला येताना दिसते. पुन्हा प्राइस वरच्या बाजूला जाते, पुन्हा एक निच्चांक होतोय आणि पुन्हा एकदा उच्चांक जो आहे तो आपल्याला होता नाही, परत प्राइस जी आहे ती अशा पद्धतीने बिहेवियर करताना आपल्याला दिसते. पण आता आपल्यासाठी महत्वाचं काय? आपल्यासाठी महत्वाचं हे स्विंग पॉईंट्स आहेत का ज्या स्विंग पॉईंटवरनं आपल्याला तिथं नेमकं प्राइसमध्ये बिहेवियर काय चाललंय ते लक्षात इथं येऊन जाईल. हा एक स्विंग पॉईंट होता जो की एक लो वाला सेक्शन होता. हा एक वाला स्विंग पॉईंट होता जो एक हायर लो वाला सेक्शन होता. याकडे आपण लक्ष दिलं काय गेलं पाहिजे. हे सुद्धा हा एक लो पॉईंट होता ज्याच्याकडे मध्ये आपल्याला लोचं लक्षण नाही येतं, म्हणजे त्या ट्रेंडच्या दिशेमध्ये. सिमिलरली हा एक हाय पॉईंट होता जिथनं प्राइस जी ती रिव्हर्स आपल्याला होताना दिसते. हा सुद्धा एक हाय पॉईंट होता जिथनं प्राइस जी ती रिव्हर्स होताना दिसते. किंबहुना याच्यानंतर सुद्धा इकडे वरच्या बाजूला एक हाय पॉईंट आहे. तर असे हाईज जर आपण डेजिग्नेट जर केले तर त्यावरनं आपल्याला क्लिअरली आयडिया येते की प्राइसचं बिहेवियर जे आहे ते काय होत आहे. आता इथं ऑब्झर्व करा, इथं काय आहे बरं प्राइसचं. ऑब्झर्व जर करायचं जर झालं तर कंटिन्युअसली इथं प्राइसने काय केलं, एक हॅमर सारखी कॅन्डल बनवली आणि कंटिन्युअसली खाली येताना दिसतोय. मग कॅन्डल ज्या आहेत कमी बहुत प्रमाणामध्ये लाल लाल कलरच्या कॅन्डल आपल्याला होताना दिसत आहेत. फॉल जो आहे तो कंटिन्युएशन होताना दिसतोय. इथे एक मोठी रेड कॅन्डल आली आहे. आता मोठी रेड कॅन्डल आल्यानंतर त्या कॅन्डलचा लो जो आहे तो स्वेप्ट होतोय का? हो, नक्की. ह्या रेड कॅन्डलचा जर लो जर आपण बघायचं जर झालं तर तो ऑलमोस्ट स्वेप्ट होतोय आणि तो 24,654च्या आसपास आहे. मी ते एक हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती काढतो म्हणजे तुमच्या इथे लक्षात येऊन जाईल की तो नेमकं कुठे आहे. तर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या आसपास तो जो लो वाली व्हॅल्यू किंवा लाईन जी आहे ती मी काढतोय. परत आपण इथं जर ऑब्झर्व जर करायचं जर झालं तर काय पुढची कॅन्डलचा लो कुठे दिसतोय? आपल्याला ह्या झोनच्या आसपास दिसतोय. म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या आपण परत एकदा इकडे खाली येतोय आणि परत एकदा नेक्स्ट कॅन्डल जर बघितली तर त्याच्या ऑलमोस्ट खाली आपल्याला इथे येताना दिसते. परंतु जर तुम्ही ह्या तीन रेषांमधला डिस्टन्स, प्राइसचा बिहेवियर जर बघायचं जर झालं, प्राइस रेंज जर बघायची जर झाली तर मी तुम्हाला इथे दाखवतो. तर ह्या पर्टिक्युलर क्लोजपासनं ह्या नेक्स्ट कॅन्डलचा क्लोज हा फक्त 19 पॉईंटचा आहे. त्याच्यापासनं ह्या क्लोजिंगपासनं नेक्स्ट कॅन्डलचा जो क्लोज जो आहे तो 25 पॉईंटचा आहे. पूर्वी
म्हणजे याच्या अगोदर इथं जर बघितलं तर इथं प्राइस जी ती क्लोज झाली होती आणि त्यानंतर इकडं क्लोज आपल्याला होताना दिसते. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो जवळजवळ 234 पॉईंटचा आहे. परंतु ह्या जर कन्झिक्युटिव्हली ह्या दिवसाचा आणि ह्या दिवसाचा जर बघितला तर 234 पॉईंट्स कुठं आणि फक्त 25 पॉईंट किंवा 19 पॉईंट कुठं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की पहिल्या दिवशी बियर जे होते ते पूर्णपणे स्ट्रॉंगर पद्धतीने प्राइसला काय करत होते, सेल करत होते. म्हणजे ते ताकदीनं ते आपल्याला सेल करताना दिसत आहेत. परंतु डे टू ला जर आपण बघितलं, बियर्स जे 234 पॉईंट्सनी आपल्याला ते सेल करताना तिथं दिसत होते, ते फक्त आणि फक्त किती पॉईंट्सनी तिथं क्लोज करून राहिलेत? फक्त 19.50 ने आपल्याला तिथं क्लोज होताना दिसत आहेत. प्रिव्हियस केसमध्ये 234.52च्या आसपास आपल्याला तिथं होताना दिसतंय. आणि तिसऱ्या दिवशीची जर कॅन्डल आपण इथं जर बघितली आणि त्या दिवशीची जर क्लोज जर बघितलं, अगेन जे बियर जे आहेत ते फक्त आणि फक्त किती पॉईंट्स ने करतात? 25.23 ने करतायत. आणि याच्यामध्ये ताकद जी आहे, स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला काय होताना दिसते? वीक होताना दिसते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला जी ताकद एकदम स्ट्रॉंगर दिसत होती ती डे टू आणि डे थ्री, दिवस दुसरा आणि दिवस तिसरा, यामध्ये आपल्याला तो ताकद जो आहे तो एकदम कमी होताना दिसतो. म्हणजे इथं कोण कंट्रोलमध्ये? सिंपल. इथं कंट्रोलमध्ये सिंपल कोण आहे? ऑब्विसली बियर्स कंट्रोलमध्ये होते डे वनला, पण ते नंतर ते जे आहेत ते एकदम वीक होताना दिसतात. आणि नंतरची जर तुम्ही इथं कॅन्डल जर बघितली तर बघा, तर ओपनिंग ऑलमोस्ट झाली आहे प्रिव्हियस डेच्या लोच्या आसपासच प्राइस गेली आणि तिकडनं एक व्हर्टिकल मूव्ह जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. आणि त्या दिवसाचं जर प्राइस रेंज जर बघितलं, किंमत ओपन झाल्यापासून ऑलमोस्ट हायपर्यंत 244 पॉईंट जे आहे ते तयार होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे डे फोरला इथं बुल जे आहेत ते स्ट्रॉंगर पद्धतीने आले आणि त्यांनी एकाच कॅन्डलने किती पॉईंट्स काढलेत? जवळजवळ 244 पॉईंट जे ते काढलेत. म्हणजे हे जे 234 अधिक 19 अधिक 25 पॉईंटचा जो फॉल जो झाला होता तो आपल्याला रिव्हर्स होताना दिसतोय. मग हे भले स्ट्रक्चर आपल्याला डेली टाइम फ्रेमचं दिसतंय, बट ह्या स्ट्रक्चरला थोड्याशा वेगळ्या अँगलने थोड्याशा वेगळ्या चष्म्यामधनं जर बघितलं, त्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की प्राइस किंमत नेमकं कुठल्या दिशेमध्ये जाते आणि ते रिव्हर्सलला आपण जे आहे ते कॉट व्यवस्थितरित्या करू शकतो. तर ही एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे, वेळोवेळी आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर बघत असतो त्यावेळेस ह्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण तिथनं आपल्याला एखाद्या ठिकाणी त्या किमतीचं किंवा प्राइसचं रिव्हर्सल होईल की नाही होईल त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती वेळोवेळी आपल्याला तिथं येताना दिसत असते. आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर असतो मित्रांनो. कारण आपण जे काम करतोय, आपण जो डेटा बघतोय तो डेटा एंड ऑफ द डेच्या ईओडीच्या हिशोबाने बघतोय आणि त्यावरनं ही एक केस वनच्या हिशोबाने आपल्याला तिथं लक्षात येतंय की नेमकं प्राइसचं बिहेवियर तिथं काय झालं. परत दुसरा केस आपण इथं घेऊयात की ज्याच्यावरनं आपल्याला आयडिया येईल की सेकंड सीनला प्राइसचं बिहेवियर तिथं काय होतं. तर ऑब्झर्व करा, इथं एक टॉप झालाय, एक स्पिनिंग टॉप सारखी कॅन्डल आपल्याला होताना दिसते. स्पिनिंग टॉपची कॅन्डल झाल्यानंतर प्राइस किंवा जी बाकीची काही गोष्ट जी आहेत आपल्याला फॉल होताना दिसतोय. आता ह्या फॉलमध्ये ही जर नेक्स्ट कॅन्डल प्रिव्हियस क्लोज पासून नेक्स्ट डेचं जर क्लोज जर बघितला तर 213 पॉईंटचा आहे. परत नेक्स्ट डेचं जर बघितलं इथं क्लोज होता तो वरच्या बाजूला झालाय. म्हणजे परत दुसऱ्या दिवसाचा जर क्लोज जर बघायचं जर झालं तर तो 96 पॉईंटचा आहे. परत त्या दिवसाच्या क्लोज पासून नेक्स्ट डेचा जर क्लोज बघितला तर अगेन 245 पॉईंट आपल्याला क्लोज होता दिसतोय. परत ह्या दिवसाच्या क्लोज पासून या दिवसाचा जर क्लोज जर बघितला तर 206 पॉईंटचा होता दिसतोय. परत एकदा ह्या दिवसाच्या क्लोज पासून ह्या पर्टिक्युलर दिवसाचा जर क्लोज जर बघितला तर तो 75 पॉईंटचा आपल्याला होता दिसतोय. तर ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट इथं ही आहे की जी ताकद ह्या दिवसाच्या क्लोजिंग पेक्षा डे टू ला आपल्याला 213 पॉईंटनी वजा मार्केट क्लोज होताना दिसलं. परत तिसऱ्या दिवशी परत मार्केट जे येते 96 पॉईंटनी वरच्या बाजूला क्लोज होताना दिसलं. परत तिसऱ्या दिवशी 252 पॉईंट्सनी मार्केट जे आहे ते खाली जाताना दिसलं. परत चौथ्या दिवशी परत 206 पॉईंट्सनी जाताना दिसलं आणि अचानक त्याची जी स्ट्रेंथ जी आहे ती पुन्हा वजा 75 पॉईंटमध्ये जाताना आपल्याला तिथे दिसते. म्हणजे एक स्विंग होताना प्राइसचं बिहेवियर कशा पद्धतीने होतं त्याची आयडिया जी आहे ती आपल्याला वेळोवेळी तिथं येताना दिसते. मग याच्यामध्ये फक्त आपल्याला मेजर करायचंय की जी कुठली बिअरची ताकद तिथं खालच्या बाजून चालली आहे ती त्यांचं होल्ड जो आहे तो कमी होतोय का. म्हणजे 213 पॉईंटची ही एक कॅन्डल होती, ही एक पर्टिक्युलर कॅन्डल 213 पॉईंटची होती, ही 206 पॉईंटची होती.
आणि अचानक फक्त 75 पॉईंटची कॅन्डल आपल्याला येताना दिसते आणि तिथं जर अशा पद्धतीचा आपल्याला कॅन्डलस्टिक होऊ राहिलाय म्हणजे एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जो की एक सपोर्टच्या आसपास जनरली होताना दिसतोय. म्हणजे तुमचा ट्रेंड जर अशा पद्धतीने खाली आलाय तर तो एक रिव्हर्सल जो आहे तो आपल्याला क्रिएट करताना तिथं दिसू शकतो. ही शक्यता ही पॉसिबिलिटी तिथं होते. आणि बघा बरं नेक्स्ट डेला काय झालं, प्रिव्हियस डेच्या क्लोजपेक्षा ह्या पर्टिक्युलर दिवसाचा जर क्लोज बघितला तर ऑलमोस्ट 150 पॉईंट्सपेक्षा जास्त पॉईंटची मूव जी आहे त्या पर्टिक्युलर डे मध्ये आपल्याला होताना दिसते. बघा 200 पॉईंटच्या आसपास जी आहे ती कॅन्डल आपल्याला बनताना किंवा किंबहुना क्रिएट होताना दिसतात. म्हणून या स्विंग पॉईंट्सकडे लक्ष देताना फक्त मी कॅन्डल्स बघतोय त्यावरनं आपल्याला त्याची आयडिया येत नाहीये. त्याच्यावरनं आपल्याला ही लक्ष देते की तिथं ताकद जी आहे ती कोणाची होती. म्हणून ह्याकडे क्लोजिंग टू क्लोजिंग बेसिस वरती व्हॅल्यूमकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होताना ते दिसतील आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी भले तुम्ही इंट्राडे मध्ये ट्रेड करताय 15 मिनिट म्हणा 5 मिनिट्स म्हणा 10 मिनिट्स म्हणा एका पॉसिबल स्विंग पॉईंटच्या आसपास तर तिकडनं तुम्हाला आयडिया तिथे येऊ शकते की नेमकं किमतीत किंवा प्राइसमध्ये काय तिथं आपल्याला होताना दिसतोय. तर अशा पद्धतीचा हा एक स्विंग पॉईंट झाला. अशा पद्धतीचा हा एक स्विंग पॉईंट होताना दिसतोय जिथं क्लिअरली जी ताकद बिअरची सुरुवातीला होती ती क्लिअरली कमी कमी आपल्याला होताना दिसते. परत हा एक स्विंग पॉईंट बघा. या स्विंग पॉईंटमध्ये कंटिन्युअसली प्राइसनी 25,600चा हाय बांधल्यानंतर कंटिन्युअसली जो आहे तो फॉल आपल्याला होताना दिसत होता. परंतु जर आपण हा पर्टिक्युलर फेज जर बघितला तर ह्या फेजमध्ये गॅप डाऊन करून मार्केट जे आहे ते वरच्या बाजूला क्लोज होत होतं. मार्केटसाठी परत वरच्या बाजूला एक स्ट्रक्चर जो आहे तो एक सेलिंगवाला स्ट्रक्चर होता. बट इथं तुम्ही बघा जी रेंज जी आहे इथं प्राइसची जी झाली होती हा एक सपोर्ट जो आहे तो झाला होता. बट या सपोर्टमध्ये हे जो हाय जो निघला पाहिजे होता ह्या कॅन्डलचा किंबहुना तो आपल्याला निघताना दिसत नाही. इथं एक अटेम्प्ट झाला पण तो एक फेलवाला अटेम्प्ट झाला की जी वरच्या बाजूला एक वीक जी आहे ना ती ओपन आपल्याला दिसते. म्हणजे तो एक व्हॅलिड पॉईंट नाही आहे. जोपर्यंत प्राइस किंवा किंमत जी आहे त्या पर्टिक्युलर वीक झोनच्या वरती निघत नाही तोपर्यंत आपण तिथं खरेदीचा विचार नाही करणार आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला एका सपोर्ट झोनच्या आसपास अशा पद्धतीची कॅन्डल दिसते आणि जोपर्यंत कॅन्डल त्या हायच्या वरती तिथं क्लोज आपल्याला करताना दिसत नाही तोपर्यंत तिथं लॉंग न गेलेलं बरं राहतं आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जेव्हा केव्हा तुम्ही बघताय. बट तुम्ही इथं चेक करा बरं. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर ऑलरेडी एक सप्लायचा झोन तर आपल्याला इथं लक्षात आला होता. कंटिन्युअसली किंमत किंवा प्राइस जी आहे ते अशा ओपन वीक दाखवत होत्या बघा. ह्या कॅन्डलला तर आपल्याला दिसत होत्या. मग जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर बघा इथं काय झालं. इथं उलट्या बाजूनं जे आहे ते वीक होऊ राहिले. म्हणजे त्याचे जे पाय जे आहेत एखादी कॅन्डल ज्यावेळेस तयार होती तर खालच्या बाजूनं अशा पद्धतीची वीक ज्यावेळेस असती त्या वीकमध्ये आपल्याला लक्षात येतं की खालच्या बाजूनं त्याला बाईंग प्रेशर येतोय. जर वरच्या बाजूने येतोय तर तिथं सेलिंग प्रेशर आहे आणि ते सेलर तगडे आहेत. जर खालच्या बाजूने येतोय तर त्याचा अर्थ सिंपल हा बाईंग प्रेशरचा आहे. त्याच्या अगोदरचं जर कॉन्ट्रास्ट जर बघितला तर इथे एक रेंज जी आहे प्राइसनी पकडली होती त्या रेंजचं ब्रेकडाऊन तिथे केलं होतं. ब्रेकडाऊन केल्यानंतर सुद्धा प्राइस जी आहे ती आपल्याला रिकव्हर करताना दिसली आणि बाईंग प्रेशर दिसली. आता ह्यात जी सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आपण बघितलं पाहिजे आपल्याला ताकदीच्या दिशेमध्ये जायचं आणि ताकदीच्या दिशेवरनं आपल्याला आयडिया येते की प्राइसचं बिहेवियर तिथं काय होणार आहे. आता ह्या पर्टिक्युलर डेच्या क्लोज पेक्षा नेक्स्ट डेची क्लोजची क्रोनॉलॉजी बघा. इथं आपण जर बघितली तर फक्त 28 पॉईंट जे काय आपल्याला 175 पॉईंटचे जे फॉल होताना दिसत होतं ते फक्त 28 पॉईंट मध्ये शिफ्ट होताना दिसतोय. ह्या पर्टिक्युलर दिवसाच्या क्लोजिंग पेक्षा नेक्स्ट डेची क्लोजिंग बघितली तर 234 पॉईंटचा फॉल होताना दिसतोय. म्हणजे या दिवसाचं आणि ह्या दिवसाचं रिलेशन मध्ये फक्त 23-28 पॉईंटचं पॉझिटिव्ह दिशेमध्ये होतं. या दिवसाचं आणि या दिवसाचं जे रिलेशन जे होतं ते जवळजवळ 234 पॉईंटचं होतं. बट नेक्स्ट डेला तुम्ही इथं बघा तुम्हाला हिंट जो आहे प्राइसनी किमतीने इथं दिलं होतं की बाबा काय इथं बायर जे आहेत ते आलेले आहेत आणि त्या बायर्सनी प्राइसला हे केलेलं आहे. बट नेक्स्ट डेला सेलर्सनी एक चांगल्या पद्धतीने प्रिव्हियस डेच्या ओपन कुठं झाली प्राइस तिथनं सेलिंग चांगली दाखवली. बट नेक्स्ट डेला बघा ऑलमोस्ट प्रिव्हियस डेच्या हा जो क्लोज होता त्याच्या वरच्या बाजूला प्राइस ओपन झाली आणि ह्या लोच्या खाली सुद्धा किंबहुना आपल्याला किंमत किंवा प्राइस जी आहे ती जाताना दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये परत प्राइस रेंज जर आपण इथं बघितली ह्या क्लोजिंग पेक्षा या वरच्या बाजूचं क्लोजिंगचं तर त्यावर क्लिअर आयडिया येते की हा जो 234.14चा जो फॉल या दिवशी निफ्टी 50 मध्ये सेलर्सनी केला होता तो पूर्णपणे कव्हर जो आहे तो बुल्स आपल्याला करताना दिसतात. म्हणून हा एक व्हॅलिड स्विंग जो आहे तो आपल्याला क्रिएट होताना दिसतो. म्हणून जेव्हा केव्हा कुठंतरी क्लायमॅक्स सीन तयार होत असतो तिथं ज्या दिशेमध्ये मार्केट चाललंय त्या दिशेची आपल्याला एक मोठी कॅन्डल होताना दिसतं ती एक टेम्पटेटेड बाय म्हणजे आपल्याला ते उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतं की बाबा न खरेदी करा खरेदी करा खरेदी करा. आणि
नेक्स्ट डेला तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट ह्या कॅन्डलचा लो सुद्धा जो आहे तो आपल्याला काढला जाताना दिसत नाही. आणि तुम्ही बघा त्यानंतर प्राइस जी आहे एक चांगल्या पद्धतीचं रिव्हर्सल क्रिएट करताना आपल्याला तिथे दिसते. म्हणून जेव्हा केव्हा एका रेंजच्या आसपास अशा पद्धतीचे कॅन्डल जे आहेत एका रेंजमध्ये होताना दिसतात, त्यामध्ये ऑब्झर्व करा तिथं सेलर स्ट्रॉंगर आहेत का, तिथं बायर जे आहे ते त्यांचे पोझिशनिंग करायला सुरुवात करतायत. मग ते एकदा तुम्ही बघितलं की त्यावरनं तुम्हाला क्लिअर कट आयडिया जी आहे ती होताना आपल्याला दिसू शकते. हे झालं नंबर वन. आता ह्यामध्ये आणखीन एक डेटा कन्फर्मेशन जो आहे तो आपण घेऊ शकतो आणि तिकडनं आपल्याला क्लिअर आयडिया जी आहे ती ती येऊ शकते. आता हा दिवस होता 8 ऑगस्टचा आणि हा दिवस होता 11 ऑगस्टचा. मग आपल्याला डेटा सुद्धा बघणं गरजेचं आहे की नाही. मग मी सिंपल एक आय चार्ट म्हणून एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जातो आणि तिथं नेमकं त्या दिवशी कॉल आणि पुटच्या याच्यामध्ये नेमकं प्राइसचं बिहेवियर नेमकं काय झालं होतं ती गोष्ट जी आहे ती मला बघायची आहे. कारण त्यावरनं मला क्लिअर कट आयडिया जी आहे ती येताना दिसू शकते. मग इथं ऑप्शन्समध्ये जावा, ऑप्शनचं स्नॅपशॉट म्हणा आणि याच्यामध्ये तुम्हाला जी कुठली इंडायसेस बघायची ती इंडायसेस बघा. याची जी एक्सपायरी डेट जी होती ती ऑगस्टची आपल्याला डेटा तिथं बघायचा आहे. तर हिस्टॉरिकलवरती क्लिक करा आणि तिथनं तुम्हाला हिस्टॉरिकल डेटा जो आहे तो बघायला मिळेल. मग इथं जर तुम्ही जर पाठीमाग गेला तर तुम्हाला डायरेक्टली ऑगस्ट महिन्याचा डेटा जो आहे तो बघायचा 28 ऑगस्टचा किंवा तो जो आठवडा जो होता 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट. ओके. म्हणजे हा जो डेटा जो होता 8 ऑगस्टच्या याचा होता. मग आपण इथं 14 ऑगस्टची जी डेट जी आहे ती घेतोय आणि याच्यामध्ये ही जी तारीख जी आहे ती घेतोय 8 ऑगस्टची. बरं 8 ऑगस्टच्या दिवशी नेमकं प्राईसमध्ये काय बिहेवियर झालंय ते मला इथं चेक करायचं आहे. म्हणून मी इथं गेलो आणि 8 ऑगस्ट जो की शुक्रवार होता त्या शुक्रवारचा डेटा मला इथं चेक करायचा आहे. मी तर सबमिट म्हणलो हिस्टॉरिकलमध्ये निफ्टी 50 14 ऑगस्टचा मला डेटा जो आहे तो बघायचा आणि त्यावरनं मला चेक करायचं की नेमकं प्राईसचं बिहेवियर जे आहे तिथं आपल्याला काय होताना दिसतंय. तर तुम्हाला दोन कॉलम जे आहेत ते क्लिअरली इथं विजिबल होतील. दोन कॉलम कुठले आहेत तर सिंपल कॉल साईड आणि पुट साईडचे हे दोन कॉलम आपल्या समोर तिथं येताना दिसत आहेत. मग तुम्ही म्हणाल बरं याच्यामध्ये काय आहे बरं. इथं सिमिलरली जे ऑप्शन चेन आपण बघतो त्याच्यानुसारच इथं आपल्याला सेंटरला ऑप्शनचे स्ट्राईक दिसतात. या बाजूला कॉल साईड आहे, या बाजूला पुट साईड आहे म्हणजे पी. ह्यामध्ये आपल्याला दिसतंय की तिथं किती कॉन्ट्रॅक्टचं ऍडिशन झालंय. ही जी काळी रेषा आहे ही किमतीची रेषा आहे आणि ही जी लाल रेषा आहे ही ओपन एंट्रीची रेषा आहे. तर त्याचं एक सिम्पलचं इंटरप्रिटेशन राहतं. बट ह्या पर्टिक्युलर दिवशी तर चार्टवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल 8 ऑगस्टच्या दिवशी पूर्णपणे मार्केट खालच्या बिअरच्या दिशेमध्ये होतं आणि त्यामुळं आपल्याला कॉलचे प्रीमियम ओपन झाल्यापासून कंटिन्युअसली कुठं जाताना दिसत आहेत, खाली खाली जाताना दिसत आहेत. याच्या उलट जर पुट साईडला आपण बघितलं तर किंमत पुट साईडचे प्रीमियम जे आहे ते ओपन झाल्यापासून कंटिन्युअसली आपल्याला वरती वरती जाताना दिसत आहेत आणि ह्याबरोबरच त्याचा ओपन इंटरेस्ट सुद्धा काय होताना दिसतोय, वाढताना दिसतोय. परंतु कॉल साईडला ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढताना दिसतोय. म्हणजे ऑब्विसली ह्या साईडला जे आहेत ते कॉल रायटर लोक जे आहेत ते विकू राहिलेत आणि त्यामुळं कॉलचे प्रीमियम जे आहेत ते काय होत आहेत, फॉलो होऊ राहिले. परंतु ह्या साईडला जर तुम्ही पुट साईडला बघितलं तर तुम्हाला इथं क्लिअर लक्षात येईल पुटचे प्रीमियम जे आहेत ते काय झालेत, वाढलेत किंवा ज्याला आपण म्हणतो इन्क्रीज झालेत सिंपल. आणि त्याच वेळेस ओवाय सुद्धा काय झालाय, इन्क्रीज झालाय. म्हणजे इथं सिंपल एक लॉंग जाण्याची कोशिश जी आहे ती आपल्याला करताना दिसते. परंतु जर तुम्ही इथं नेट चेंजचे जर डेटा जर बघितलं तर इथं 44,000 कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते 24,400च्या स्ट्राईकला होताना दिसतात. इथं 40,424 कॉन्ट्रॅक्ट ऍड होताना दिसतात. एकदा 1,13,218 कॉन्ट्रॅक्ट ऍडिशन होताना दिसतात. इथं जर तुम्ही इकडच्या बाजूला बघितलं तर 12,155 कॉन्ट्रॅक्टचं ऍडिशन होताना दिसतंय. इथं जो आहे तो जवळजवळ 12,727 कॉन्ट्रॅक्टचं ऍडिशन होताना दिसतं आणि प्रीमियम जो आहे तो घटलेला आहे. म्हणजे इथं शॉर्टर्स आहेत त्या दिवसाच्या ट्रेंडच्या हिशोबाने. पण ऑब्झर्व करा जे काही स्ट्राईक जे आहेत त्या स्ट्राईकच्या हिशोबाने पुट साईडला फक्त आणि फक्त 29,000, 4,000, 6,800 ह्या पर्टिक्युलर स्ट्राईकला 24,400 म्हणजे जे इन द मनी आयटीएम जे पुट जे आहेत ना, ह्या पुटला आपल्याला काय दिसतंय 3,262. इथं 10,498. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट्स वाढले गेले पाहिजे एक चांगल्या पद्धतीचे अनवाइंड रायटिंग जी आहे ती व्हायला पाहिजे ती आपल्याला इथं होताना दिसत नाही. आणि दुसरं महत्वाचं इथं ओपन इंटरेस्ट जो आहे तो फॉल झाला आणि प्रीमियम जो आहे तो इन्क्रीज होताना दिसतोय. म्हणजे क्लिअर कट इथे एक रायटरचं पॅराडाईज आहे कॉल साईडला आणि ते आपल्याला क्लिअरली अंडरस्टँडिंग होताना दिसतंय ज्यावेळेस मार्केट 24,400च्या आसपास आहे. त्या दिवसामध्ये प्रीमियम जे आहे ते कॉलचे भरपूर प्रचंड अशा प्रमाणामध्ये आपल्याला तुटताना दिसत आहेत आणि पुट साईडचे प्रीमियम जे आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला
वाढताना दिसत आहेत. पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का इथे, तर ऑब्झर्व करण्यासारखी ही गोष्ट आहे, जर मार्केट खालच्या बाजूला चाललंय तर ज्याप्रमाणे इथं आपल्याला ओपन इंटरेस्ट 24,500च्या स्ट्राईकचा काय होताना दिसतोय, दिवसभर खाली खाली जाताना दिसतोय. ते अगदी 24,400 पासून जर तुम्ही पुढच्या स्ट्राईक जर बघितल्या, तर इथं 24,300 किंवा 24,250, 24,200 या स्ट्राईक जर बघितल्या तर काय झालंय, ओपन इंटरेस्ट तर वाढला होता परंतु एक स्थिरावला. इथं ओपन इंटरेस्ट वाढला होता, थोडासा स्थिरावला. इथं ओपन इंटरेस्ट आणखीन वाढला, स्थिरावला. ह्या स्ट्राईक्स महत्वाच्या आहेत का, जिथं रायटर्स जे पुट रायटर्स आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते हेजिंग केली जाते. मग ह्या दिवशी ह्या पर्टिक्युलर स्ट्राईकला जो ओपन इंटरेस्ट जो आहे तो घटायला पाहिजे होता अशा पद्धतीने, इथं असा असा खाली यायला पाहिजे होता. तो ओपन इंटरेस्ट जो आहे तो अगदी व्हीवॅपच्या आसपासच आपल्याला येताना दिसतोय, म्हणजे हा एक सपोर्ट आहे. आणि जर हेच जर आपण हाच जर हिस्टॉरिकल डेटा 8 तारखेऐवजी सिम्पली ऑगस्ट मधला 8 ऐवजी डायरेक्टली इथं नेक्स्ट मंडेचा जर 11 तारखेचा घेतला, तर तिथं तुम्हाला डेटा लक्षात येईल की त्या दिवशी नेमकं प्राइसमध्ये बिहेवियर काय झालं. तर इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, जे 24,200 किंवा 24,300ची जी स्ट्राईक जी होती, तिथं काय झालं, ओपन इंटरेस्ट तर वाढलेलाच राहिला तो तसाच, पण प्रीमियम काय झाले, घटताना दिसते. ओपन इंटरेस्ट वाढलेलाच होता पण प्रीमियम घटताना दिसतात. आणि इकडं जो कॉल साईडचा जो ओपन इंटरेस्ट जो होता, जो ऑलरेडी वाढलेला होता, तो दुपारनंतर काय होताना दिसतोय, कमी 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 होताना दिसतो. आणि तिकडनं एक स्केप्टिकल मूव जी आहे ती प्राइसची क्रिएट होताना दिसते. आणि जो ओपन इंटरेस्ट जो काल आपल्याला वाढताना इथं दिसला होता, तर ह्या गोष्टींचं कंपॅरिझन आपण ज्यावेळेस करतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला आयडिया येते की हा स्विंग पॉईंट जो आहे तो होतोय का. जनरली हा रिव्हर्सल जो होतो तो एका दिवसामध्ये लगेचच्या लगेच तिथं रिव्हर्सल होत नाही, तो साधारण दुपारनंतर होतो. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं कॉल साईडचे प्रीमियम, तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल, सकाळी या पर्टिक्युलर टाइम पासून ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर पिरियड पर्यंत हा जो प्रीमियम जो होता, इथं मी जर कर्सर घेतला तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल, हा 12 वाजून 35 मिनिटाला प्रीमियम ₹183 होता. आणि जसं जसं तो ओपन इंटरेस्ट घटायला सुरुवात झाली, तो प्रीमियम किती रुपयांना गेला, ₹269 जाताना दिसतोय. अगदी 24,400च्या स्ट्राईकचं जर बघायचं झालं तर ₹147 हा प्रीमियम होता. आणि तो प्रीमियम जो आहे ₹234 जाताना दिसतोय. अगदी तुम्ही इथं 12 वाजून 36 मिनिटाला 24,450चा जो प्रीमियम ₹124 आसपास होता, तो जवळजवळ आपल्याला ₹196 आसपास आपल्याला जाताना दिसतो. आणि एटीएम वाले स्ट्राईक जर बघितलं तर व्हीवॅपच्या आसपासच गटांगळ्या खात होती. ती ₹80 प्रीमियम जो आहे तो एंड ऑफ द डे ₹128 आसपास जाताना दिसतोय. अगदी आउट ऑफ द मनीचं ₹61 प्रीमियम जो दिवसाचा उच्चांक जो आहे, तो ऑलमोस्ट इथं जर तुम्ही बघितलं तर ₹60 प्रीमियम जो आहे तो ₹100 आसपास जाताना दिसतोय. म्हणजे ही एक कला असते ट्रेंड ट्रेडिंगमध्ये, या सर्व गोष्टींना आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्याची आयडिया जी आहे तर अशा पद्धतीने लक्षात येतं. म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे, जेव्हा केव्हा तुम्ही प्राइसला बघत असता त्यावेळेस हे डेटा पॉईंट्सकडे बघा की नेमकं प्रिव्हियस डेच्या क्लोजपेक्षा ह्या दिवसाचा क्लोज जो आहे तो कुठं आपल्याला जाताना दिसतोय. आता जसं इथं जर तुम्ही बघितलं, तर इथं मार्केट क्लोज झालं तर नेक्स्ट डेची ओपनिंग जी ती इथं झाली आणि इथं क्लोजिंग झाली. तर याच्यामधला डिफरन्स तुम्ही चेक करा बरं. या क्लोजिंग पासून ह्या क्लोजिंगचा 172 पॉईंटचा डिफरन्स जो आहे तो आता दिसतोय. ह्या पर्टिक्युलर डेच्या क्लोजिंग पासून ह्या पर्टिक्युलर डेचं जर क्लोजिंग जर बघितला, तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की हा ऑलमोस्ट जो आहे 200 पॉईंटच्या आसपास आहे. ह्या पर्टिक्युलर डेच्या क्लोजिंग पासून ह्या पर्टिक्युलर डेच्या क्लोजिंग मध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येऊन जातील. आणि त्याच वेळेस प्राइसचं स्ट्रक्चर बघा की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा एक सपोर्ट झोनच्या आसपास आपण आहोत. आणि त्या सपोर्ट झोनच्या आसपास तिथं नेमकं कोण स्ट्रॉंगर पद्धतीने हे करतं. इथं जर आपण बघितलं तर इथं विक्स आहेत खालच्या बाजूला, म्हणजे बायरचा एक झोन आहे. इथं सुद्धा जर बघितलं तर एवढी मोठी रेड कॅन्डल होऊन सुद्धा इनसाइडर बार कॅन्डल होताना दिसते. आणि इथं जर मार्केट गॅप डाऊन होतंय, तर ऑलमोस्ट रिकव्हरी जी आहे ती आपल्याला जनरली होताना दिसते. सेम वे जर आपल्याला इथं आपण रेजिस्टन्सच्या आसपास असो आणि तिथं जर इनसाइडर बार कॅन्डल होताना दिसते, तर ऑटोमॅटिकली तिथं सेलर जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने, आणि जनरली मार्केट प्राइस जी आहे ती एका ठिकाणी आपल्याला ट्रेड होताना दिसणार नाही. आता इथं लज उदाहरण घेऊया. इथं बघा, मार्केट इथं ओपन झालं होतं आणि इथं क्लोज झालं होतं, आणि त्यानंतर इथं ओपन होऊन इथं क्लोज झालंय. म्हणजे ह्या क्लोजिंग पासून जर आपण अंतर जर बघितलं मार्केटचं, तर 111 पॉईंट पॉझिटिव्ह दिशेमध्ये. बट त्याच्यानंतर नेक्स्ट डेचं जर बघितलं तर ऑलमोस्ट इक्वल लो जे आहेत, इक्वल क्लोजिंग आपल्याला होताना दिसते. नेक्स्ट क्लोजिंग जी आहे ती 34 पॉईंटनी होताना दिसते. आणि जर आपण इथं जर बघितलं, जे 102 पॉईंटची क्लोजिंग वरच्या बाजूला होती ही नंतर इक्वल होती, नंतर फक्त 34 पॉईंटचं आहे. म्हणजे तिथं ट्रेंड जो आहे तो आपल्याला रिव्हर्स होण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळेस एका कॅन्डलचा लो ब्रेक होतोय, तयार होऊ राहिला, तर त्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता हा 12 जून 2025चा चार्ट आहे आणि त्या अगोदर 11 जून आहे.
तोच डेटा आपण इथं पुन्हा एकदा गेलो आणि हिस्टॉरिकल डेटामध्ये जूनची आपण जर एक्सपायरी जर आपण इथं बघितली, तर त्याकडनं सुद्धा आपल्याला आयडिया येऊन जाईल की नेमकं काय होतंय. तर 12 जूनची एक्सपायरीवाला डेटा आपल्याला बघायचा आहे आणि त्या 12 जूनच्या एक्सपायरीच्या डेटामध्ये 11 आणि 12 जूनचा डेटा मला चेक करायचा आहे. तर 11 जूनच्या दिवशी काय झालं, ऑलमोस्ट जे आहे ते मार्केट फ्लॅटमध्ये होतं. त्या दिवशी काही एवढी ऍक्टिव्हिटी आपल्याला होताना दिसली नाही. इथं सिम्पल त्याला ट्रॅक करा. टॅग केल्यानंतर तुम्हाला लक्ष देऊन जाईल की दोन्ही बाजूला जर तुम्ही इथं बघितलं तर कॉल साईडला प्राइस जी ती वरती गेली होती, ऑलमोस्ट खाली येताना दिसली. ओपन इंटरेस्ट जो होतो आपल्याला घटताना दिसतोय, इथं घटताना दिसतोय, इथं आपल्याला घटताना दिसतोय. म्हणजे इथं जो ओपन इंटरेस्ट जो आहे त्या दिवसभरामध्ये घटताना दिसतोय आणि प्रीमियम सुद्धा आपल्याला काय जावताना दिसलेत, घटताना दिसलेत. पण इथं जर तुम्ही पुट साईडमध्ये गेलात आणि ह्या पुट साईडमध्ये जर डेटा जर बघितला तर तुम्हाला इथं लक्ष देऊन जाईल ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढलेला होता पूर्णपणे, पण नंतर तो ओपन इंटरेस्ट जो आहे तो घटताना दिसतो आणि प्रीमियम जो आहे तो वरच्या बाजूला व्हीवॅपच्या वरती जो आहे तो सस्टेन होतोय. याचा अर्थ असा आहे की तिथं लोकांना अजिबात आयडिया नाही आहे पुट साईडमध्ये आणि त्याला आपण ते चेक करणं गरजेचं आहे. तर आय चार्टचं जे आहे हे एक पेड व्हर्जन आहे, त्या पेड व्हर्जनला आपण त्याला बघणं गरजेचं आहे. आता इथं बघा, इथं सिम्पल हे लक्षात आलं की किंमत व्हीवॅपच्या खाली स्लाइड झाली, ओपन इंटरेस्ट सुद्धा घटताना दिसतोय. इथं ओपन इंटरेस्ट वाढला होता तो सुद्धा घटताना दिसला आणि तो व्हीवॅपच्या वरती सस्टेन होऊ राहिला. पण इथं जर आपण तो जो दिवस जो आहे तो 11 ऐवजी 12 जून जो की एक्सपायरी होतं निफ्टी फिफ्टीचा आणि त्या दिवशी जर आपण तिथं गेलो आणि ती जर गोष्ट जर चेक जर केली तर तुम्हाला इथं क्लिअरली लक्षात येऊन जाईल की जो ओपन इंटरेस्ट जो पूर्णपणे काय होता, पूर्ण सकाळपासून फ्लॅट होता, तो ओपन इंटरेस्ट काय झाला इकडे राईज होताना दिसतोय. इथं बघा राईज होताना दिसतोय दुपार नंतर तो आपल्याला होताना दिसतो आणि कंटिन्युअसली प्राइस जी ती डाऊन साईडमध्ये होती. म्हणजे हा जो राईज जो झाला तो ती 1 वाजून 30 मिनिटांनी आपल्याला ओपन इंटरेस्ट वाढताना दिसला आणि किंमत जी ती घटताना दिसली. आणि त्याच वेळेस पुट साईडचं जर आपण बघितलं तर इथं टायमिंग जर तुम्ही बघितला तर 1 वाजून 36 मिनिटाचा हा टायमिंग आहे आणि इथं जर तुम्ही जर बघितला तर हा जो क्रॉसओव्हर जो झाला तो 1 वाजून 41 मिनिटाचा आपल्याला तो ब्रेकआउटवाला किंवा त्या गोष्टी आपल्याला होताना दिसतात. म्हणजे जी रिॲक्शन जी आहे ती कॉल साईडला आपल्याला 1 वाजून 31 मिनिटाला दिसते आणि इथं जी रिॲक्शन जी झाली आहे ती ऑलमोस्ट 1 वाजून 41 मिनिटं किंवा त्याच्या अगोदरच 1 वाजून 31 मिनिटाच्या आसपासच आपल्याला ते बिहेवियर होताना दिसतं. म्हणजे 38 रुपयांचा प्रीमियम जो आहे तो 120 रुपयांच्या आसपास आपल्याला ते जाताना दिसतोय. म्हणजे जो ओपन इंटरेस्ट एकदम स्टेडी जो होता इथं तो अचानक राईज व्हायला लागला. तत्पूर्वी इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल जो टॉप जो झाला होता तो डायरेक्टली काय झाला, डाऊन आपल्याला होताना दिसतोय. म्हणजे ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्याकडे जर तुम्ही जर चेक केलं तर हे तुम्हाला इझिली स्पॉट होणं सिम्पल होऊन जातं आणि तिकडनं तुम्ही त्याचं रिॲक्शन जे आहे त्याच्या अंडरस्टँडिंग जे आहे ते लक्ष ठेवू शकता. डायरेक्टली या डेटाच्या चार्टवरती जाऊन तुम्ही लक्ष नाही ठेवू शकत. तुम्हाला इथे चार्टवरती तुम्हाला स्विंग पॉईंट जे आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की हा एक रेजिस्टन्स आहे, परत त्याच्यावरती एक हायर हाई झालेला आहे, सिमिलरली हा एक सपोर्ट आहे. या सपोर्टच्या आसपास मल्टिपल नंबर ऑफ टाइम जे आहेत ते बायर्सने जे आहे ते स्ट्रॉंगर पद्धतीने केलेले आहेत. म्हणून त्या गोष्टींकडे आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघा गॅप डाऊन होऊन सुद्धा मार्केट जे आहे ते एक चांगल्या पद्धतीचं मूव जे आहे ते आपल्याला होताना दिसतं. म्हणून ट्रेडिंगमध्ये फक्त आणि फक्त डेटा अनालिसिस वरती तर आहेच आहेत, परंतु त्याचबरोबर तुम्हाला हे जे एंड ऑफ द डेचं अनालिसिस जे आहे ते व्यवस्थितरित्या काही गोष्टी सांगत असतात आणि त्याचा जर विनियोग उपयोग तुम्ही योग्य वेने राईट वेने जर केलात तर त्यामधनं तुम्हाला त्यातनं चांगल्या प्रकारचे आउटकम जे आहेत ते वेळोवेळी तिथं तयार होताना आपल्याला तिथं दिसू शकतात. म्हणून चार्ट्समध्ये चार्ट ट्रेडिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त आणि फक्त मी ती ग्रीन कॅन्डल होती ती रेड कॅन्डल होती त्यावरती नाहीये आणि त्यावरनं भरपूर काही गोष्टींची आयडिया जी आहे ती आपल्याला होताना दिसू शकते. जसं आपण हिस्टॉरिकल पॉइंट्सला तिथं प्राइसचं रिॲक्शन ऍक्शन काय झालंय त्याचा आपण बिहेवियर चेक केला तशा पद्धतीने आपण बघू शकतो. आणि त्याकरता अशा प्रकारच्या वेबसाईट ज्या आहेत का ज्या 600 रुपये पर महिना किंवा 1500 रुपयाच्या हिशोबाने जे आहे त्या आय चार्टचं प्रीमियम जे आपल्याला घेताना दिसतात त्या ऑप्शन्समध्ये आपल्याला ऑप्शन स्नॅपशॉटमध्ये जाऊन तुम्ही डेटा जो आहे तो चेक करू शकता आणि त्यातनं आयडिया जी तुम्हाला क्लिअरली येऊ शकते. पण तत्पूर्वी तुमचं जे डोळे विस्परले पाहिजे आणि तुमचे डोळे जे सेट झाले पाहिजे दॅट शुड बी ऑन द सपोर्ट्स. हे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते क्लिअरली लक्षात आले पाहिजे की नेमकं तिथं प्राइसचं काय बिहेवियर होतंय, तिथं नेमकं किंमत किंवा प्राइस त्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टच्या आसपास आहे. त्या केसमध्ये प्राइस किंवा ओव्हरऑलची जी आहे ती एका रेजिस्टन्सच्या झोनच्या आसपास आहे की जे टेक्निकल अनालिसिसचं तुम्हाला आयडिया असणं तिथं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि मग त्याचं ब्रेकआउट होतंय, ब्रेकडाऊन होतंय ते सुद्धा
चेक करणं गरजेचं असतं, कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येतं जेव्हा केव्हा ब्रेकआउट कुठल्याही गोष्टीचं होत असतं त्यावेळेस पहिल्या अटेम्प्टला किंवा दुसऱ्या अटेम्प्टला कधी ते ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जनरली होत नाही. त्याला खूप काही वेळ जो आहे तो जनरली लागत असतो आणि त्याकडे आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण तिथनंच आपला मधला जो ट्रेडर जो आहे तो तयार आपल्याला तिथं तयार क्रिएट होताना तिथं दिसू शकतो. म्हणून जास्तीत जास्त चार्ट्सला तुमच्या डोळ्याखालनं घालणं गरजेचं आहे. तिथनंच तुम्हाला आयडिया, त्यातनंच तुम्हाला हिंट ज्या आहेत त्या वेळोवेळी डिसेप्टिव्ह मूव्हच्या तिथं आपल्याला क्रिएट होताना दिसू शकतात. याबरोबरच मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीने बारकावीमध्ये मार्केट्स बद्दल, टेक्निकल अनालिसिस बद्दल, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ज्याला आपण सप्लाय आणि डिमांड म्हणतो, किंवा चार्ट ट्रेडिंगच्या या ज्या स्मार्ट टेक्निक ज्या आहेत त्या जर शिकायच्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे ती लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जे आहे ते खोलू शकता, किंवा तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर जो आहे तो आमच्या बरोबर शेअर करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही ह्या चॅनलला फॉलो नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा जो मित्र आहे, तुमचा जो मित्र परिवार जो आहे त्याच्याबरोबर ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर नक्की करा, ही विनंती राहील.